हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणारा अख्खा मसूर पुलावची रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। अख्खा मसूर पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1.5 वाटी बिर्याणी बासमती तांदूळ घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे। या दोघांना सुद्धा मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला भिजत ठेवलं होतं अर्धा तासासाठी। आता ही आपली प्रोसेस झाली की त्यानंतर मी इथे एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्येच मी हा पुलाव बनवणार आहे। कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल तापलं की तेलामध्ये 1 चमचा जिरा, 4-5 काळी मिरी, 2-3 लवंग, एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि अर्ध कट केलेलं चक्रफूल टाकून घेतलं। आता ह्याच्यामध्येच मी हिंग सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि 5-6 कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकून घेतली। तेजपत्ता असेल तर तो टाकला तरीही हरकत नाही। या सर्वांना तेलामध्ये अर्धा मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं। हा मसाला परतला की 2 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी या तेलामध्ये टाकून घेतला आणि त्याला सुद्धा मी इथे चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम हाय केली होती। कांदा चांगला इथे परतवून घ्यायचा आहे। कांदा हलकासर पिंकिश कलरचा झाला ना की याच्यामध्ये 1 चमचा भरून ठेचलेलं अद्रक लसूण टाकून घ्यायचं आणि अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांदा थोडा हलका ब्राऊन होईपर्यंत चांगलं ह्या सर्व जिन्नसला फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस छान फ्राय झाले की मग ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले। मिठाचा अंदाज येत नसेल तर लास्टला मीठ टाकले तरीही चालेल। अर्धा छोटा चमचा हळद पावडर, 1 चमचा भरून धने पावडर, 1 चमचा घाटी मसाला आणि 1 चमचा घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पाव छोटा चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे। आता मी इथे एकदम छोटूसा स्पून यूज केलेला होता म्हणून तो 1 अख्खा स्पून टाकला, पण आपण टेबल स्पून घेऊ तर पाव छोटा चमचाच आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा। गॅसची फ्लेम बारीक करून सगळे मसाले तेल कांद्यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे 1 मिनिटांसाठी। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचा। सर्व जिन्नस मीडियम फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर मग अख्खा मसुरामधलं मी पाणी सगळं निथळून घेतलं आणि तो अख्खा मसुरा कुकरमध्ये टाकून घेतला। त्याचबरोबर तांदळामधलं सुद्धा सर्व पाणी काढून हे तांदूळ सुद्धा मी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता तांदूळ इथे जेव्हा आपण भिजत ठेवतो ना त्यानंतर ते लांबसर सुद्धा होतात आणि लवकर सुद्धा शिजतात। आता सर्व जिन्नस एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर मी या पुलावचा जो राईस आहे त्याला छान असं परतवून घेतलं। मग ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर इथे मी टोटल 3.5 ग्लास पाणी टाकलेलं होतं। तर तुम्हाला पुलाव हा चिकट हवा आहे किंवा मोकळा हवा आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाणी टाकायचं आहे। तर मला थोडासा मोकळा पुलाव पाहिजे होता, बिर्याणी राईस होता, त्यामुळे मी इथे 3.5 ग्लास पाणी घेतलेलं होतं। लास्टला 1 चमचा कसुरी मेथी सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। कसुरी मेथी थोडी चोळून टाकून घ्यायची किंवा त्याची पावडर करून टाकली तरी पण हरकत नाही। एकदा सर्व जिन्नसला स्टर करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे। आता तुम्हाला तूप टाकायचे की नाही हे तुमच्यावरती डिपेंड आहे, पण टाकलं तर स्वाद चांगलाच येतो। 1 ते 1.5 चमचा मी ते साजूक तूप टाकून घेतले आणि त्यानंतर ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेतले। मग मी इथे कुकरचं झाकण लावून घेतलं। कुकरला शिट्टी सुद्धा लावून घेतली। इथे मी 2 शिट्ट्या कुकरच्या काढून घेतल्या। कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा। थंड कुकर झाल्यानंतर मग मी इथे कुकर खोललेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि सगळा पुलाव जो आहे त्याला इथे व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतलं आणि मग गरमागरम पुलाव मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेला आहे। तर हा अख्खा मसुराचा पुलाव खाण्यासाठी एकदम चविष्ट लागतो। घरामध्ये नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।